नमस्कार आणि आजच्या या एका अत्यंत विशेष आणि अतिशय शांत अशा सखोल चर्चेत सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. आजचा विषय खरोखरच खूप वेगळा आहे. अगदी. आजचा आपला विषय केवळ ऐतिहासिक नाहीये, तर तो अतिशय चिंतनशील आणि मानवी मनाला अंतर्मुख करणारा असा आहे. आज आपण शिर्डीचे साईबाबा या विषयावर एक सखोल विश्लेषण करणार आहोत. हो, आणि यासाठी आपण अनेक ऐतिहासिक आणि अभ्यासपूर्ण स्रोतांचा आधार घेतला आहे. म्हणजे गोविंदराव दाभोळकर उर्फ हेमाडपांत यांनी लिहिलेलं श्री साई सच्चरित किंवा अब्दुल बाबांची उर्दू डायरी आणि केविन मॅकलीन यांचं दी आफ्टर लाईफ ऑफ साईबाबा यांसारखी पुस्तकं आणि इतर काही ऐतिहासिक नोंदी. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेची मोहीम अतिशय स्पष्ट आहे. ती म्हणजे 19व्या शतकात शिर्डीसारख्या एका छोट्याशा, दुष्काळी आणि धुळीने माखलेल्या खेड्यात आलेला एक अनोळखी फकीर आज जगभरातील लाखो लोकांसाठी श्रद्धेचे आणि एकतेचे जागतिक प्रतीक कसा बनला याचा मुळापासून शोध घेणं. नक्कीच. आणि या प्रवासात आपण केवळ काय घडले या ऐतिहासिक घडामोडींवर प्रकाश टाकणार नाही, तर त्यामागील सखोल तत्वज्ञान आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवी मनाला शांतता देणाऱ्या दृष्टिकोनावरही विचार करणार आहोत. हो, कारण या भिन्न स्रोतांमधून म्हणजे एका बाजूला हिंदू दृष्टिकोन आणि दुसऱ्या बाजूला सुफी दृष्टिकोन यातून अनेक अचाट आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टी समोर येतात. होय. तर आपण या कथेची सुरुवात करूया. थोडा विराम. आपण 19व्या शतकातील शिर्डीची कल्पना करू शकतो. ब्रिटिशकालीन भारत, दुष्काळाच्या झळा सोसणारा समाज आणि सुमारे 1000 लोकवस्तीचे मातीची घरे असलेले ते एक अत्यंत साधे खेडे. आणि अशा या खेड्यात एक दिवस गावकऱ्यांना कडुलिंबाच्या झाडाखाली एक 16 वर्षांचा अतिशय तेजस्वी तरुण बसलेला दिसला. तो तरुण कठोर तपश्चर्या आणि ध्यानात मग्न होता. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता तो तिथेच बसलेला असायचा. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो की त्या तरुणाने तेच कडुलिंबाचं झाड का निवडले असावे? हो, हाच तर कुतूहलाचा भाग आहे. या साहित्यात असा उल्लेख आढळतो की हा तरुण तेथे का बसला आहे असा प्रश्न जेव्हा गावकऱ्यांना पडला, तेव्हा खंडोबाची भक्ती करणाऱ्या एका व्यक्तीच्या अंगात देव संचारला. अच्छा. हो, आणि त्याने गावकऱ्यांना त्या झाडाखाली खणायला सांगितले. तिथे खणल्यावर त्यांना विटांनी बांधलेली एक जागा आणि चारही कोपऱ्यांत जळणारे दिवे दिसले. एक भुयार असल्यासारखी ती जागा होती. बापरे. तेव्हा त्या 16 वर्षांच्या तरुणाने अतिशय शांतपणे सांगितले की हे माझ्या पूर्वजन्मीच्या गुरूंचे विश्रामस्थान आहे, कृपया ते तसेच राहू द्या. हे ऐकून गावकरी थक्क झाले आणि त्यानंतर काही काळ हा तरुण शिर्डीतून अचानक नाहीसा झाला. हो, आणि तो तरुण पुन्हा परतला, तो एका अतिशय नाट्यमय प्रसंगातून. ही कथा खरोखरच अचंबित करणारी आहे. अगदी. औरंगाबाद जिल्ह्यातील धूप खेड्यातील चांद पाटील नावाचे एक गृहस्थ आपली हरवलेली घोडी शोधत होते. 2 महिने शोधूनही ती काही त्यांना सापडली नाही. तेव्हा वाटेत एका झाडाखाली चिलीम ओढत बसलेल्या एका फकीराने त्यांना हाक मारली. त्या फकीराने त्यांना जवळच्या नाल्यात शोधायला सांगितले आणि आश्चर्य म्हणजे घोडी तिथेच सापडली. पण या कथेतील खरा रंजक भाग पुढेच आहे. घोडी सापडल्यानंतर चांदपाटील जेव्हा परत आले तेव्हा या फकीराने आपली चिलीम पेटवण्यासाठी चिमट्याने जमिनीवर प्रहार करून निखारा काढला आणि सटक्याने जमिनीवर मारून पाणीही काढले. हो, चांद पाटील या चमत्काराने पूर्णपणे भारावून गेले होते. इथे एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. हा प्रसंग केवळ एक चमत्कार नव्हता, तर तो एका सामान्य माणसाच्या दैनंदिन समस्येशी जोडलेला प्रसंग होता. बरोबर. एक हरवलेली घोडी ही त्या काळात एका शेतकऱ्यासाठी किंवा व्यापाऱ्यासाठी खूप मोठी संपत्ती असायची. यातून हे दिसून येते की हा फकीर केवळ अध्यात्माच्या गप्पा मारणारा नव्हता, तर तो लोकांच्या रोजच्या जीवनातील समस्या सोडवणारा होता. आणि याच चांद पाटलांच्या पुतण्याच्या लग्नाचे वऱ्हाड काही काळानंतर शिर्डीला आले आणि त्यांच्यासोबत हा फकीरही आला. वऱ्हाड जेव्हा शिर्डीत खंडोबाच्या मंदिराजवळ थांबले तेव्हा म्हाळसापती नावाच्या पुजाऱ्याने या तेजस्वी तरुणाला पाहिले. त्यांना पाहताच म्हाळसापतींच्या तोंडून उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडले, या साई. ज्याचा अर्थ स्वागत आहे साई असा होतो. हो, साई हा मूळचा फारशी शब्द आहे, ज्याचा अर्थ संत किंवा ईश्वरी पुरुष असा होतो. आणि इथूनच या अज्ञात फकीराला साईबाबा हे नाव मिळाले, जे कायमचे रूढ झाले.
आणि इथूनच खऱ्या अर्थाने शिर्डीत एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. साईबाबांचे शिर्डीतील वास्तव्य अतिशय विलक्षण होते. म्हणजे त्यांनी राहण्यासाठी कोणतीही भव्य जागा निवडली नाही, तर एका जुन्या मोडकळीस आलेल्या मशिदीत वास्तव्य करणे पसंत केले. पण सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी या मशिदीला चक्क द्वारकामाई असे हिंदू नाव दिले. द्वारका म्हणजे भगवान श्रीकृष्णाची नगरी आणि माई म्हणजे आई. एक मिनिट, एका मशिदीला चक्क हिंदू नाव? 19व्या शतकात जेव्हा धर्म आणि जातीचे नियम अत्यंत कडक होते, तेव्हा या गोष्टीला कोणी विरोध केला नाही का? हे खूपच धाडसाचे कौल वाटते. हेच तर बाबांच्या कार्यपद्धतीचे वेगळेपण होते. एका बाजूला मशीद आणि तिचे नाव द्वारकामाई. हे केवळ एक नाव नव्हते, तर ती सर्वसमावेशकतेची एक मोठी घोषणा होती. हां. त्या काळात धार्मिक तेढ ही एक सामान्य गोष्ट होती. अशावेळी दोन भिन्न परंपरांना एकाच वास्तूत एकत्र आणणे हे एक मोठं सामाजिक पाऊल होते. अगदी बरोबर. आणि या मशिदीतील त्यांची जीवनशैलीही अत्यंत अनोखी होती. साहित्यातील नोंदींनुसार ते एका अरुंद लाकडी फळीवर झोपत असत. ही फळी जुन्या चिंध्यांनी छताला बांधलेली असायची आणि बाबा तिच्यावर झोपायचे, ज्याच्या चारही कोपऱ्यांत पणत्या जरक असत. ती फळी छताला बांधलेली असायची म्हणजे ती हवेत लोंबकळत असायची. हे भौतिकदृष्ट्या कसे शक्य आहे? भौतिकदृष्ट्या हे अशक्यच वाटते. लोक आश्चर्यचकित होऊन बघायचे की बाबा त्या फळीवर कसे चढतात आणि ती चिंध्यांनी बांधलेली फळी त्यांचं वजन कसं पेलते. खरंच नवल आहे. काही अभ्यासकांच्या मते हे त्यांच्या योग सामर्थ्याचं उदाहरण होते. पण यामागे एक मोठं रूपकही दडलेले आहे. ती हवेत लोंबकळणारी फळी म्हणजे ऐहिक आणि भौतिक जगापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचं प्रतीक होते. काही काळाने लोकांची गर्दी वाढू लागल्यावर बाबांनी ती फळी तोडून टाकली. त्यांची भिक्षा मागण्याची पद्धतही खूप काही शिकवून जाते. ते स्वतःकडे कोणतेही भौतिक सुख ठेवत नसत. रोज शिर्डीतील 5 घरी जाऊन ते भिक्षा मागत असत. हो. भिक्षेत मिळालेलं अन्न ते एकाच भांड्यात एकत्र करत, मग ते गोड असो वा तिखट. या कृतीतून ते अहंकार नष्ट करणे हाच संदेश देत होते. होय. आणि त्या काळातील जातीव्यवस्थेचा विचार केला तर वेगवेगळ्या घरातून आलेले अन्न एकाच भांड्यात कालवून खाणे हा जातीभेद मोडणारा एक अत्यंत मोठा कृतिशील संदेश होता. नक्कीच. त्यांनी मशिदीत पेटवलेली धुनी हा देखील असाच एक संगम होता. हिंदू परंपरेत वैदिक अग्निहोत्र किंवा नाथ संप्रदायात अग्नीला पवित्र मानले जाते आणि सूफी परंपरेतही अग्नीचं महत्त्व आहे. बरोबर आहे. बाबांनी ही धुनी अखंड पेटवत ठेवली. भिक्षेत मिळालेले अन्न ते प्रथम या धुनीला अर्पण करत आणि याच धुनीतून मिळणारी राख, जिला आपण उदी म्हणतो, ती ते भक्तांना आजार आणि संकटे दूर करण्यासाठी प्रसाद म्हणून देत असत. उदी म्हणजे केवळ राख नव्हे, तर ती भौतिक गोष्टींच्या नश्वरतेची आठवण करून देणारी खूण होती. शेवटी सर्व काही राखच होणार आहे, हा तो संदेश असावा. अगदी. याच संदर्भातील एक अतिशय सुंदर प्रसंग श्री साई सच्चरित्रमध्ये मांडला आहे. एकदा शिर्डीत कॉलरा म्हणजेच पटकीची साथ पसरली होती. तेव्हा बाबांनी अचानक मस्जिदीत जात्यावर गहू दळायला सुरुवात केली. गावात आजार पसरला असताना बाबा गहू का दळत आहेत हे कोणाला समजले नाही. आणि तिथेच 4 धाडसी स्त्रिया पुढे आल्या आणि त्यांनी बाबांना बाजूला करून स्वतः दळायला सुरुवात केली. त्यांना वाटले बाबा हे पीठ वाटून देतील किंवा स्वतःसाठी वापरतील. हो. पण बाबा अचानक संतापले आणि त्यांनी ते पीठ गावाच्या वेशीवर फेकून देण्यास सांगितले. त्यानंतर आश्चर्यकारकरित्या गावातील पटकीची साथ पूर्णपणे थांबली. हे वाचताना एखाद्याला वाटू शकतं की हा केवळ एक चमत्कार आहे, पण आपण जर सखोल विचार केला तर यामागील अर्थ खूप मोठा आहे. अगदी बरोबर. यामागील रूपक खूप सखोल आहे. ते केवळ गहू दळत नव्हते, तर ते भक्तांचे पाप, आजार आणि अहंकार दळत होते. जात्याचे खालचे चक्र म्हणजे कर्म आणि वरचे चक्र म्हणजे भक्ती आणि ते फिरवण्याचा दांडा म्हणजे ज्ञान. जोपर्यंत आपण आपले विकार आणि अहंकार ज्ञानाच्या दांड्याने कर्म आणि भक्तीच्या चक्रात दळून काढत नाही, तोपर्यंत आत्मज्ञान शक्य नाही, हेच यातून स्पष्ट होते. अतिशय सुंदर. आणि ते पीठ गावाच्या वेशीवर टाकणे म्हणजे आजाराला, नकारात्मकतेला गावाच्या सीमेबाहेर रोखणे. किती सखोल अर्थ आहे हा. आणि त्यांच्या या शिकवणीचा सर्वात मोठा गाभा होता सबका मालिक एक. हा केवळ एक वाक्प्रचार नव्हता, तर ते त्यांच्या दैनंदिन जीवनातून जगत होते. होय. जेव्हा कोणी भक्त त्यांच्याकडे येत असे तेव्हा ते 2 पैसे दक्षिणा मागत. हे ऐकायला थोडे विचित्र वाटते. ज्या व्यक्तीला पैशाचा मोह नाही, जो फकीर म्हणून जगतोय, ती व्यक्ती पैसे का मागते, आणि तेही नेमके 2च पैसे का?
हे 2 पैसे भौतिक स्वरूपाचे नव्हते. 2 पैसे हे एक अतिशय महत्वाचे प्रतीक होते, श्रद्धा आणि सबुरी यांचे. अगदी. श्रद्धा म्हणजे केवळ अंधविश्वास नव्हे, तर अत्यंत दृढ आणि अढळ विश्वास. आणि सबुरी म्हणजे केवळ वाट पाहणे नव्हे, तर कठीण काळात संयम आणि धैर्य बाळगणे. बाबांच्या मते आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा आयुष्यातील संकटांना सामोरे जाण्यासाठी या 2च गोष्टींची नितांत आवश्यकता असते. जोपर्यंत व्यक्ती स्वतःमधील श्रद्धा आणि सबुरी अर्पण करत नाही, तोपर्यंत तिला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. त्यांच्या सर्व धर्मसमभावाचे अनेक दाखले या साहित्यात मिळतात. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही परंपरांचा केवळ आदरच केला नाही, तर त्यांचा अतिशय सुंदर समन्वय साधला. द्वारकामाईत रामनवमीचा उत्सव आणि मोहरमचा ताजिया दोन्ही एकाच वेळी साजरे करण्याची त्यांनी परवानगी दिली. जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला, तर त्या काळात एकाच मशिदीत एका बाजूला नमाज आणि दुसऱ्या बाजूला हिंदूंचे भजन होणे ही एक क्रांतीच होती. खरंच. बाबा स्वतः अल्लाचे नामस्मरण करत, अल्ला मलिक म्हणत, पण त्याचवेळी भक्तांना त्यांच्या उपास्य देवतेची, जसे की विठ्ठल, राम किंवा खंडेरायाची पूजा करण्यास ते सतत प्रोत्साहन देत असत. बाबा अनेकदा म्हणत, राम आणि रहीम एकच आहेत, मग तुम्ही आपापसात का भांडता? या सखोल चर्चेत आपण बाबांच्या काही चमत्कारांचा, ज्यांना लीला म्हटले जाते, त्यांचाही उल्लेख करायलाच हवा, कारण याच लीलांमुळे सामान्य लोकांचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला. हो, नक्कीच. उदाहरणार्थ दिव्यांचा प्रसंग. एकदा दुकानदारांनी बाबांना दिवे लावण्यासाठी तेल देण्यास नकार दिला, तेव्हा बाबांनी काय केले? त्यांनी मस्जिदीत जाऊन उरलेले थोडेसे तेल पाण्यात मिसळले आणि त्या पाण्यानेच दिवे प्रज्वलित केले. आणि ते दिवे रात्रभर जळत राहिले. या प्रसंगाने शिर्डीतील गावकऱ्यांचा बाबांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. जे लोक त्यांना एक सामान्य वेडा फकीर समजत होते, त्यांना त्यांच्यातील ईश्वरी शक्तीची जाणीव झाली. हो. पण चमत्कारांपेक्षाही भक्तांप्रती त्यांची असणारी करुणा अधिक महत्वाची आहे. दादासाहेब ठापर्डे यांचा लहान मुलगा जेव्हा प्लेगने आजारी पडला आणि त्याच्या आईला प्रचंड चिंता वाटू लागली, तेव्हाचा प्रसंग आठवून पहा. बापरे, तो प्रसंग. बाबांनी स्वतःचा सदरा वर करून दाखवला. त्यांच्या अंगावर प्लेगच्या भयंकर गाठी, ज्यांना ब्युबोज म्हणतात, त्या आल्या होत्या. ते म्हणाले, माझ्या भक्तांचे कष्ट हे माझे कष्ट आहेत. हे खरोखरच अंगावर काटा आणणारे आहे. भक्तांचे दुःख केवळ दूर करणे नव्हे, तर ते स्वतःच्या अंगावर ओढून घेणे, ही रॅडिकल एम्पथी किंवा अत्यंत टोकाची संवेदनशीलता आहे. अगदी बरोबर. यामुळेच लोक त्यांना केवळ संत नाही, तर साक्षात ईश्वर मानू लागले. या सर्व प्रवासात बाबांच्या सभोवताली असणाऱ्या भक्तांची विविधताही खूप काही सांगून जाते. म्हाळसापती, जे त्यांच्यासोबत मशिदीत झोपत असत. श्यामा म्हणजेच माधवराव देशपांडे, जे भक्तांचा निरोप बाबांपर्यंत पोहोचवणारे एक महत्वाचे मध्यस्थ होते. पण सर्वात रंजक गोष्ट म्हणजे बाबांवर लिहिलेले 2 पूर्णपणे भिन्न स्रोत. होय, ही या विश्लेषणातील सर्वात महत्वाची आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे. एकाच व्यक्तीच्या जीवनावर 2 पूर्णपणे भिन्न धार्मिक दृष्टिकोनातून नोंदी ठेवल्या गेल्या आहेत. अगदी. एकीकडे आहेत अब्दुल बाबा आणि दुसरीकडे आहेत हेमाडपंत. अब्दुल बाबा हे 1851 मध्ये शिर्डीत आले. ते सुफी परंपरेचे अनुयायी होते. बाबांनी त्यांना कुराण वाचण्याचा सल्ला दिला होता. हो. अब्दुल बाबांनी मशिदीत साफसफाई करण्यापासून ते दिवे लावण्यापर्यंत सर्व सेवा केली. त्यांनी एका उर्दू डायरीत बाबांच्या शिकवणी लिहून ठेवल्या, ज्या पूर्णपणे सुफी तत्वज्ञानावर आधारित होत्या. या डायरीत बाबांना पीर किंवा वली म्हणून संबोधले आहे. आणि दुसरीकडे गोविंदराव दाभोळकर, ज्यांना बाबांनी हेमाडपंत हे नाव दिले, त्यांनी श्री साई सच्चरित या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथात बाबांना पूर्णपणे हिंदू दृष्टिकोनातून एका सद्गुरू आणि साक्षात दत्तात्रेयांचा अवतार म्हणून मांडले आहे. यावरून आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे साईबाबा हे अशा एका आरशासारखे होते, ज्यात पाहणाऱ्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसत असे. सुफी अनुयायांना ते सुफी संत वाटले, तर हिंदूंना ते साक्षात ईश्वराचे अवतार वाटले. पण बाबांनी कधी स्वतःला एका चौकटीत अडकवून घेतले नाही. कधीच नाही. त्यांच्यासाठी हे सर्व भेद निरर्थक होते. त्यांच्यासाठी फक्त भक्ती आणि प्रेम हेच महत्वाचे होते. मेघा नावाच्या एका कर्मठ ब्राह्मणाची कथा याच संदर्भात उल्लेखनीय आहे. हो, ती कथा. मेघाला जेव्हा कळले की बाबा मुस्लिम आहेत, तेव्हा तो त्यांना नमस्कार करायला कचरला. बाबांनी त्याला मशिदीतून हाकलून दिले, कारण जोपर्यंत मनात जातीधर्माचा अहंकार आहे, तोपर्यंत ईश्वरी प्राप्ती शक्य नाही.
पण नंतर याच मेघाने बाबांमध्ये शिवाचं रूप पाहिले आणि त्यांची अनन्यभावे सेवा केली. हे सगळं ऐकताना एक अद्भुत शांतता जाणवते. पण बाबांचा हा प्रवास त्यांच्या हयातीपुरता मर्यादित राहिला नाही. 15 ऑक्टोबर 1918 रोजी विजयादशमीच्या दिवशी साईबाबांनी महासमाधी घेतली. त्यांचे एक श्रीमंत भक्त बापूसाहेब बुटी यांनी नागपूरवरून येऊन शिर्गीत एक मोठा वाडा बांधला होता. तिथेच बाबांच्या पार्थिवाला विसावा देण्यात आला. आज आपण त्याला समाधी मंदिर म्हणून ओळखतो. पूर्वी जिथे काही मोजकेच लोक यायचे तिथे आज दररोज हजारो आणि सणांच्या दिवशी लाखो लोक भेट देतात. महासमाधी घेण्यापूर्वी बाबांनी भक्तांना जी 11 वचने दिली होती ती आजही अनेकांसाठी आधार आहेत. त्यातील एक अत्यंत प्रसिद्ध वचन म्हणजे माझी हाडेही माझ्या कबरीतून बोलतील. अगदी. बाबांचा मृत्यू हा केवळ शारीरिक होता. त्यांचं अस्तित्व, त्यांचं मार्गदर्शन आजही त्यांच्या भक्तांना जाणवते. हा विश्वास या साहित्यात आणि लोकांच्या अनुभवांत वारंवार व्यक्त झाला आहे. आजच्या आधुनिक काळात त्यांचा हा वारसा श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या माध्यमातून अतिशय उत्तम प्रकारे आणि व्यापक स्तरावर जपला जात आहे. होय. तिथे उभारलेली भव्य रुग्णालये, शाळा आणि जगातील सर्वात मोठ्या मोफत अन्नछत्रांपैकी एक असलेले प्रसादालय हे मानव सेवेचे जिवंत उदाहरण आहे. रोज हजारो लोकांना विनामूल्य भोजन दिले जाते. भुकेल्याला अन्न देणे हीच खरी ईश्वरसेवा आहे. ही बाबांची शिकवण तिथे प्रत्यक्ष अंमलात आणली जात आहे. आणि त्यांचा प्रभाव केवळ शिर्डीपुरता किंवा महाराष्ट्रपुरता मर्यादित राहिला नाही. पॉप कल्चर किंवा लोकप्रिय संस्कृतीतही त्यांचं स्थान अढळ आहे. 1977 मध्ये आलेल्या अमर अकबर अँथनी सारख्या लोकप्रिय चित्रपटात साईबाबांना राष्ट्रीय एकात्मतेचे आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून दाखवले गेले. शिर्डीवाले साईबाबा या गाण्यातून सर्व धर्मांचे लोक त्यांच्या दरबारात कसे एकत्र येतात हे दृश्यमान करण्यात आले. या साहित्यात नोंदवल्याप्रमाणे समाजातील सर्व स्तरांतील लोक गरीब, श्रीमंत, उच्च-नीच असा कोणताही भेद न ठेवता साईंच्या चरणी लीन होतात. तर ह्या सगळ्याचा आजच्या काळात नेमका अर्थ काय? आजच्या या धावपळीच्या, अत्यंत तणावग्रस्त आणि माहितीच्या भडीमार असलेल्या जगात 19व्या शतकातील एका खेड्यातील फकीराची ही माहिती आपल्याला काय शिकवते? सर्वांसाठी याचे उत्तर श्रद्धा आणि सबुरी या 2 शब्दात दडलेले आहे. आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही अस्थिरता असली तरी स्वतःवर आणि विश्वाच्या सर्वोच्च शक्तीवर श्रद्धा ठेवणे आणि कठीण काळात सबुरी म्हणजेच धैर्य आणि संयम बाळगणे याच 2 गोष्टी आजच्या काळात मानवी मनाला खरी शांतता देऊ शकतात. तो महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. या सखोल चर्चेचा पूर्ण आढावा घेतल्यानंतर सर्वांनी क्षणभर एका गोष्टीचा शांतपणे विचार करावा. जर 19व्या शतकातील एका साध्या फकीराने, ज्याच्याकडे कोणतीही भौतिक संपत्ती नव्हती, शिक्षणाची कोणतीही पावती नव्हती, त्याने 2 अत्यंत भिन्न धर्मांच्या आणि जातींच्या कट्टर परंपरांना बाजूला सारून प्रेमाचे आणि एकतेचे तत्वज्ञान इतक्या सहजपणे एका छोट्याशा गावात अंमलात आणले, तर आजच्या प्रगत, उच्च शिक्षित आणि तंत्रज्ञानाने जगभर जोडलेल्या समाजाला अशी एकवाक्यता, अशी सहिष्णुता आणि परस्परांबद्दल आदर साधण्यापासून नेमकी कोणती गोष्ट रोखत आहे? आपण प्रगत झालो आहोत की अधिक संकुचित? खरोखरच हा अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या आत शोधायला हवे. आजच्या या अत्यंत शांत आणि चिंतनशील सखोल चर्चेत आपण शिर्डीच्या साईबाबांच्या जीवनाचे, चमत्कारांमागील तत्वज्ञानाचे आणि त्यांच्या शिकवणीचे जे पैलू उलगडले ते नक्कीच सर्वांसाठी दिशादर्शक आणि मनशांती देणारे आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विषयाच्या सखोल विश्लेषणात. तोपर्यंत शांत रहा, चिंतन करा आणि शिकत रहा.